फ्रेंड्स, मैं जानता हूं कि पेपर लीक ये कोई मामूली विषय नहीं। थैंक यू फ्रेंड्स। कल देर रात आपसे मिलने का मौका मिल गया। मेरे जो वीडियो पोस्ट किया था उसको जिस प्रकार से आपने रिस्पॉन्ड किया, सकारात्मक सुझाव दिए, थैंक्स टू एवरीबॉडी। आपका प्यार बना रहेगा, हमारा नाता और अधिक सक्रियता से जुड़ता रहेगा। थैंक यू दोस्तों। सोशल मीडियाचं मार्केट सध्या कसं गरम आहे हे तुम्हाला काही वेगळं सांगायला नको, पण काल परवा जे काही इंस्टाग्रामवर घडलंय त्याने अख्ख्या इंटरनेटचं सर्व्हर हादरवून सोडले। विषय असा आहे की राजकारण आणि सोशल मीडियाचा तसा जुना संबंध आहे, पण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंस्टाग्रामवर एका रात्री जो धुमाकूळ घातलाय त्याला तोड नाही। आपण आजवर अनेक रील्स व्हायरल होताना पाहिल्या। कधी एखाद्या गाण्याचा ट्रेंड येतो, कधी रानू मंडल गाणं गाते, तर कधी जळगावचा एखादा पट्ट्या कडक डायलॉग मारतो। पण जेव्हा देशाचा 75 वर्षाचा पंतप्रधान रात्री अचानक कॅमेरा ऑन करतो, एक सेल्फी रील बनवतो आणि ते रील 24 तासात जगातील सगळ्यात जास्त पाहिलेलं रील बनतं, तेव्हा विषय फक्त व्हायरल पुरता मर्यादित राहत नाही, तो आपल्या जेनझीचा डोळ्यासमोर ठेवून रचलेला एक जागतिक विक्रम बनून जातो। हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे, तो व्हिडिओ रात्रीच्या वेळेस का आला, त्यामध्ये मोदींनी नेमकं काय म्हटलं आणि त्यानंतर इंटरनेटवर जेनझी पोरांनी काय मीम्सचा पाऊस पाडला, याचा एक धागा आज आपण पाहणार आहोत या व्हिडिओमधून। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। तर विषय असा झाला, देशात सध्या परीक्षांच्या पेपर लीकचा मुद्दा प्रचंड तापलाय। यामुळे देशातील लाखो विद्यार्थी तणावाखाली आहेत। जागोजागी विद्यार्थ्यांची आंदोलनं सुरू आहेत। सोशल मीडियावर सरकारवर टीका होतेय आणि विरोधकही आक्रमक झालेत। देशात एवढं मोठं वादळ उठलेलं असताना गुरुवारी रात्री अचानक काय होतं, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला जातो। वेळ काय होती, तर अगदी मध्यरात्र उलटून गेलेली। आपली जेनझी गँग रील्स स्क्रोल करत बेडवर पडलेली असते। अशा वेळी अचानक देशाच्या पंतप्रधानांचा चेहरा मोबाईलच्या स्क्रीनवर चमकतो। तो व्हिडिओ कुठल्या भारी स्टुडिओमध्ये मोठ्या कॅमेऱ्यावर आणि टेलिप्रॉम्प्टरवर समोर ठेवून शूट केलेला नव्हता, तर तो एक अस्सल सेल्फी व्हिडिओ होता। मोदींनी स्वतःच्या हाताने मोबाईल पकडला होता, कॅमेऱ्याचा अँगल थोडा वर खाली। या पहिल्या 3 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये मोदींनी देशाच्या जेनझी तरुणांशी संवाद साधला। त्यांनी अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं की हा पेपर लीकचा विषय कोणताही साधासुधा किंवा हलक्यात घेण्याचा विषय नाहीये। त्यामुळे लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आलंय आणि त्यांच्या कुटुंबाला ज्या यातना सहन कराव्या लागतायत याची जाणीव सरकारला आहे। मोदींनी पुढे सांगितलं की त्यांनी रात्री उशिरापर्यंत वेगवेगळ्या विभागांची बैठक घेतली, अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या आणि पेपर लीक करणाऱ्या माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी एका कडक कायद्याच्या मसुद्याला मंजुरी दिली आहे। हा कायदा इतका कडक असणार आहे की यामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना केली जाईल आणि आरोपींना जन्मठेपेपर्यंतची कठोर शिक्षा दिली जाईल। पुढच्याच सोमवारपासून जेव्हा संसदेचं अधिवेशन सुरू होईल, तेव्हा हा कायदा मंजूर करून घेण्याचा सरकारचा पूर्ण प्रयत्न असेल अशी ग्वाही त्यांनी या व्हिडिओमधून दिली। आता व्हिडिओ जसा इंटरनेटवर पडला तसा जणू काही डिजिटल जगात बॉम्ब फुटला। आधीच रात्रीची वेळ, त्यात तरुणांचा जेनझीचा सगळ्यात मोठा कट्टा म्हणजे इंस्टाग्राम। एका बाजूला पेपर लीकचा राग आणि दुसऱ्या बाजूला थेट पंतप्रधानांनी मध्यरात्री दिलेली ही मोठी अपडेट। या दोन्ही गोष्टी एकत्र आल्यावर जे काही वादळ उठलं त्याला सोशल मीडियाच्या भाषेत अल्गोरिदम क्रॅश होणं म्हणतात। अवघ्या 24 तासांच्या आत या रीलनं इंटरनेटवरचे आजवरचे सगळे रेकॉर्ड्स कचऱ्याच्या डब्यात फेकून दिले। या एका व्हिडिओला पहिल्या 24 तासात तब्बल 303 दशलक्ष म्हणजेच 30 कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले। याआधी 24 तासात सर्वाधिक व्ह्यूज मिळवण्याचा रेकॉर्ड अमेरिकेचा प्रसिद्ध इंटरनेट स्ट्रीमर आणि जेनझीचा लाडका आयशो याच्या नावावर होता। त्याने फिफा वर्ल्ड कप दरम्यान BTS ब्रँडच्या स्टारला भेटतानाचा एक रील टाकला, त्याला जवळपास 300 दशलक्ष व्ह्यूज होते। पण मोदींच्या एका सेल्फी रीलनं या आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटीला एका झटक्यात मागे टाकलंय। या वादळाचा परिणाम फक्त व्ह्यूजवर झाला नाही, तर मोदींच्या फॉलोअर्सचा आकडा रातोरात रॉकेटसारखा वर गेलाय। एका रात्रीत जवळपास 10 लाख नवीन लोकांनी आणि जेनझी युजर्सनी मोदींना फॉलो करायला सुरुवात केली आहे आणि त्यांचा एकूण फॉलोअर्सचा आकडा हा 10 कोटी 20 लाखांच्या वर गेलाय। यासह नरेंद्र मोदी हे इंस्टाग्रामवर 10 कोटींचा टप्पा पार करणारे जगातील पहिले आणि एकमेव राजकीय नेते बनले आहेत।
पण इंटरनेट आहे, इथे जर गंभीर विषयावर चर्चा होत असेल तर त्याच वेळी दुसरीकडे मीम्स आणि कमेंट्सचा वेगळाच धंदा सुरू असतो. मोदींच्या या मध्यरात्रीच्या व्हिडिओवर जेनझी पिढीनं ज्या कमेंट्स केल्या त्या वाचून कोणाचंही डोकं चक्रावून जाईल. व्हिडिओमध्ये मोदी देशाच्या सुरक्षेबद्दल आणि पेपर लीकच्या गंभीर गुन्ह्यांबद्दल बोलत होते, पण कमेंट सेक्शनमध्ये जेनझीने भलतेच प्रश्न विचारायला सुरुवात केली. कोणी विचारत होतं, मोदीजी रात्रीचे 12:30 वाजलेत, अजून झोपले नाहीत का? तर कोणी थेट विचारलं, सर तुमच्या या ग्लोईंग त्वचेचं रहस्य काय? तुमचं स्क्रीन केअर रुटीन सांगाल का? काहींनी तर मोदींच्या मोबाईलवर लक्ष केंद्रित केलं आणि विचारलं, मोदीजी तुम्ही हा व्हिडिओ आयफोनवरून शूट केलाय की सॅमसंगवरून? काहींनी तर नेहमीप्रमाणे चाय पिलो फ्रेंड्सच्या स्टाईलमध्ये कमेंट्स करून वातावरण अगदी हलकं फुलकं करून टाकलं. एका बाजूला हा अत्यंत गंभीर राष्ट्रीय मुद्दा होता, पण दुसऱ्या बाजूला इंटरनेटवरील ही जेनझीची मजेशीर फौज आपल्याच धुंदीत होती. हा एवढा अथांग प्रतिसाद पाहिल्यानंतर पंतप्रधानांची टीम आणि स्वतः मोदी सुद्धा थक्क झाले असणार, कारण हा प्रतिसाद केवळ राजकीय नव्हता, तर तो डिजिटल जगातील आणि जेनझीकडून मिळालेलं एक अभूतपूर्व कौतुक होतं. मग काय, राजकारणात जसा अचूक टायमिंग साधला जातो तसाच टायमिंग मोदींनी डिजिटल जगातही साधला. या पहिल्या रीलला 24 तास पूर्ण व्हायच्या आतच शुक्रवारी रात्री मोदींनी इंस्टाग्रामवर दुसरा व्हिडिओ अपलोड केला आणि या व्हिडिओची सुरुवात त्यांनी ज्या शब्दांनी केली त्याने पुन्हा एकदा इंटरनेटवर खळबळ उडवून दिली. मोदी कॅमेरासमोर आले आणि अगदी हसून म्हणाले, थँक्यू फ्रेंड्स. थैंक यू फ्रेंड्स. कल देर रात आपसे मिलने का मौका मिल गया. मेरे जो वीडियो पोस्ट किया था उसको जिस प्रकार से आपने रिस्पॉन्ड किया, सकारात्मक सुझाव दिए, थैंक्स टू एवरीबॉडी. ये आपका प्यार बना रहेगा, हमारा नाता और अधिक सक्रियता से जुड़ता रहेगा. थैंक यू दोस्तों, थैंक यू फ्रेंड्स, थैंक यू दोस्तों. आपण आजवर मोदींना भाषणात भाइयो और बहनो मेरे प्यारे देशवासियो असं म्हणताना ऐकलंय, पण एका देशाच्या पंतप्रधानांनी जेनझी आणि तरुणांच्या भाषेत उतरून थेट फ्रेंड्स आणि दोस्तो अशी हाक मारणं ही सोशल मीडियाच्या विश्वात फार मोठी गोष्ट मानली जाते. मोदी त्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये म्हणाले की काल रात्री मला तुम्ही सर्वांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. मी जो पेपर लीकवर व्हिडिओ टाकला होता त्याला तुम्ही ज्या प्रकारे प्रतिसाद दिला, ज्या सकारात्मक सुचवण्या आणि कमेंट्स केल्या त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो. तुमचं हे प्रेम असंच कायम राहो आणि आपला हा डिजिटल बंध अधिक घट्ट होत राहो अशी आशा त्यांनी व्यक्त केली. आता हा थँक्यू फ्रेंड्सवाला व्हिडिओ आल्यावर सोशल मीडियावरील जेनझी युजर्सना तर जणू काही नवीन खाद्यच मिळालं. लोक म्हणू लागले की हा तर थेट जॉर्जिया मेलोनी यांच्या मैत्रीचा प्रभाव दिसतोय, ज्यांच्यामुळे भाई और बहनो थेट फ्रेंड्सवर आलं. काही लोकांनी यावरही मीम्स बनवायला सुरुवात केली की मोदीजी आता पूर्णपणे रील मिनिस्टर झाले आहेत. पण गंमत बाजूला ठेवून जर आपण याकडे एका नजरेतून पाहिलं तर यामागे एक फार मोठं आणि कडक मॅनेजमेंटचं डोकं काम करत असल्याचं दिसतंय. पण या सगळ्या नाण्याला दुसरी बाजू सुद्धा आहे, याची चर्चा होणं गरजेचं आहे. सोशल मीडियावर मोदींच्या विक्रमी व्ह्यूजचं कौतुक होत असतानाच दुसरीकडे अनेक विद्यार्थी आणि जेनझी नेटिझन्सनी सरकारवर जोरदार टीकाही केली. विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला डिजिटल युगातील रेकॉर्ड्स आणि व्ह्यूजशी काहीही देणं घेणं नाही, आम्हाला केवळ आमच्या परीक्षेची पारदर्शकता, आमचं भविष्य सुरक्षित हवंय. अनेक युजर्सनी कमेंट्समध्ये लिहिलं की IT सेलने कितीही ओव्हरटाईम करून हा व्हिडिओ चालवला असला तरी ग्राउंड रियालिटी बदलत नाही. परीक्षा घेणाऱ्या यंत्रणेतील भ्रष्टाचार कधी थांबणार? केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा कधी होणार? असं तिखट प्रश्न या कमेंट सेक्शनमध्ये विचारले गेले आहेत. काही विरोधकांनी तर असाही टोमणा मारलाय की देशाच्या गंभीर प्रश्नांवर पत्रकार परिषद घेण्याची हिंमत दाखवण्याऐवजी रील बनवून पळ काढला जातोय. परंतु या सर्व टीकेच्या आणि कौतुकाच्या पलीकडे जाऊन जर आपण एकंदरीत सोशल मीडियाच्या या नव्या युगाचा विचार केला तर एका गोष्टीची कबुली द्यावीच लागेल की नरेंद्र मोदी यांनी डिजिटल स्पेस पूर्णपणे हायजॅक केली आहे. आज जगामध्ये जो बायडेन असो, डोनाल्ड ट्रम्प असो की इतर कुठल्याही देशाचे राष्ट्राध्यक्ष, कोणालाही सोशल मीडियावर इतकी प्रचंड आणि वेगानं रिॲक्शन मिळवता आलं नाहीये. यूट्यूबवर मोदींचे 3 कोटींपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत, जे जगातील कोणत्याही नेत्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहेत. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ब्राझीलच्या माजी राष्ट्राध्यक्षांचे सबस्क्रायबर्स हे मोदींच्या तुलनेत फक्त 1/4 आहेत. ट्विटर आणि इंस्टाग्रामवरही मोदींचीच हवा आहे आणि त्यांनी जेनझीला आपल्या अल्गोरिदममध्ये खेचून घेतलंय. शेवटी मुद्दा एवढाच आहे
की राजकारण कसंही असो, पण जेव्हा देशाच्या 75 वर्षाचा नेता रात्रीच्या 12:30 वाजले तरी हातामध्ये मोबाईल घेऊन रील बनवतो, ते रील आंतरराष्ट्रीय पातळीवरील अब्जावधी व्ह्यूजचे रेकॉर्ड मोडीत काढतं आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा थँक्यू फ्रेंड्स म्हणून व्हिडिओ टाकतात, तेव्हा समजून जायचं की समोरचा खेळाडू कच्चा नाही. त्याने केवळ देशाच्या जमिनीवरच नाही तर जेनझीच्या मोबाईलमधील अल्गोरिदमवरही स्वतःचा ताबा मिळवलाय. या 2 व्हिडिओनंतर संसदेत येणारा कायदा खरंच पेपर लीक थांबवणार का, की हा देखील केवळ एक डिजिटल ट्रेंड ठरणार, हे येणारा काळच ठरवेल. पण सध्या तरी इंस्टाग्रामच्या दुनियेत थँक्यू फ्रेंड्स आणि 320 दशलक्ष व्ह्यूजचा हा रणगाडा थांबायला तयार नाही, हेच खरंय. बाकी तुम्ही पण कमेंट करा. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.